न्यू पेपर येतात, न्यू असाइनमेंट लाईफ मध्ये येतात, तेव्हा कळतं की नाही, परत आपली प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडते. परत आता ह्या काही दिवसांमध्ये मी माझं ऑब्झर्वेशन केलं की कुठेतरी आता कॉल नव्हता त्यावेळेस माझी प्रॅक्टिस कमी झाली. तर असं किती लोकांना असं वाटतं की आता कॉल नव्हता त्यामधल्या पिरियडमध्ये थोडं न थोडं काहीतरी लूज आपण होतो, म्हणजे काही ना काही लूज प्रॅक्टिस, पण कॉल घेतल्यानंतर ती प्रॅक्टिस जी आहे ती डबल होती. जसं की दिवसभर आहे डोक्यामध्ये, याला थँक्यू म्हणायचं, त्याला मधल्या काळामध्ये हा कॉल नव्हता एवढं किंवा नव्हतं तर थोडीशी प्रॅक्टिस लूज होती. जसं पहिल्या जसं कॉल करत होतो भरभरून, मग कळायला लागतं का रे कुठेतरी हा हे कुठेतरी चुकतंय, चेंज होतंय. आणि कॉल घ्यायचं कारण काय, कॉल घेतल्यानंतर प्रॅक्टिस जी आहे ना ती अमेझिंग चेंज व्हायला लागतं त्याच्यामध्ये. मग हे कुठेतरी आता अपडेट अपडेट होणं गरजेचं स्वतःला, नाही का? अजून भरपूर काही शिकायचं बाकी, भरपूर स्वतःवर काम करणं बाकी आहे, छोट्या छोट्या गोष्टी आहे की त्याच्यातून कुठेतरी नवीन नवीन क्यू मिळतात, नवीन नवीन शिकायला मिळतात. हा ही गोष्ट इथंही होती, कुठं प्रॅक्टिस काय होत आहे आपल्या याच्यामध्ये की आपल्याला हळूहळू कळणार आहे. येस पूजा मॅडम, शेअर करू शकता तुम्ही आपली जी स्टार्टिंगची प्रस्तावना आहे. आपण मॅजिक बुक, मॅजिक कसं सुरू झालं, मॅजिक कसं आलं, किंवा मॅजिकची काय संकल्पना आहे, खूप सगळ्या गोष्टी एकदम बारकाईने जर ह्या लक्षात घेतल्या आपण, आणि प्रत्येक धर्मामध्ये मॅजिक बुक सुरुवात होतानाच तिथं ते आभार प्रगट केलेले, म्हणजे नाही का, मॅजिक बुकचा जो अजंटा आहे त्यांनी तिथं आभार हे केलेले, की ग्रॅटिट्यूड फील केलेलं तिथं पण, की दाखवलेलं की ग्रॅटिट्यूड करायचंय. स्टार्टिंगलाच रोंडाने जे काही केलंय की त्याचं क्रेडिट स्वतः नाही घेतलंय. आपल्याला भरपूर वेळेस असं वाटतं ना, कुठल्याही गोष्टीचं आपल्याला वाटतं मी केलं, मी हा स्वयंपाक केला, मी असं केलं. तर हे क्रेडिट तिने न घेता तिने बऱ्याच लोकांना त्याचं स्वतः क्रेडिट दिलंय. तर इथं थोडीशी फुल स्क्रीन स्क्रीन चेंज करा, म्हणजे तुम्हाला ते थोडस हे होईल, पीडीएफ सारखं एक्सप्लोर पीडीएफ फर्स्ट. हा, इथून पण तुम्हाला वाचता येईल व्यवस्थित. ओके ठीक आहे. ओके, तर आता सगळ्यांनी समजून घ्या सुरुवातीपासून थोडस आपलं, नाही का, माइंड हे करून. येस पूजा मैडम. आभार। जब मैं पहले पहल कोई पुस्तक लिखने बैठती हूँ तो सृजन का कार्य आनंददायक लेकिन एकला चलो रे की तर्ज पर शुरू होता है। तब बस मैं होती हूँ और सृष्टि होती है। फिर धीरे धीरे दायरा बढ़ता चला जाता है और लोग जुड़ते चले जाते हैं जो अपनी विशेषज्ञता का योगदान देते हैं और आखिरकार आपके हाथ में एक नई पुस्तक आ जाती है। निम्न लोग उस सृजन के व्यापक दायरे का हिस्सा बने जिसकी बदौलत द मैजिक बुक आपके हाथों में पहुंची है। आता रोंडा काय म्हणते की सुरुवातीला आहे ना सगळ्या काही गोष्टी आहे किंवा जेवढे महानतम लोक आहे किंवा सगळं जे काही केलंय की ते एकला चलो, म्हणजे एकट्याने सुरुवात केलेली, म्हणजे एकट्याला ते करावं लागत असतं. आणि जोपर्यंत एकटी व्यक्ती ते करत नाही तोपर्यंत समाजामध्ये सुरुवातीला आपल्याला सुरुवात करायला जरा हार्ड जातं, किंवा बाकीच्या लोकांना एकदमच पटेल. जेव्हा तिने चालू केलं की सगळ्यांनाच एकदम पटलं असेल का ग्रॅटिट्यूड काय आहे, किंवा पटकन तिला हे केलं, सपोर्ट केला असेल का, नाही. पण तिला विश्वास होता की सृष्टी आहे, सृष्टी माझ्या सोबत आहे, म्हणजे एवढं मोठं ब्रह्मांड माझ्या सोबत आहे. आणि ती सृष्टी असल्यामुळे जसं एक एक लोक येत जाणार आहे, जुडत जाणार आहे, फक्त आपण आपल्याला युनिव्हर्सल चेक करत की आपण किती तिथपर्यंत असो. म्हणून आज ती तो प्रयत्न केलेला आहे, आणि आज आपल्या हातात जर पुस्तक आहे तर तिच्या त्या सुरुवातीमुळेच आहे, आणि ते त्याच्यानंतर त्याच्या एक सर्कल बनलंय ह्या याचं, आणि याच्यामध्ये त्या सर्कलमध्ये ते लोक असे येत येत गेले ना, आज आज बघा की आपल्या हातात ही मॅजिक बुक आलेलं आहे. यस, नेक्स्ट. धन्यवाद 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 मेरी बेटी स्काई को, जिसने मेरे कंधे से कंधा मिलाकर संपादन का अथाक अथक कार्य किया। जॉश गोल्ड को भी, जिन्होंने अपने वैज्ञानिक ज्ञान और शोध योग्यताओं का योगदान देते हुए मेरी मदद की ताकि मैं विज्ञान की खोजों को धार्मिक अवधारणाओं के साथ एकरूप कर पाऊं। बियॉन्ड वर्ड्स की संपादक सिंडी ब्लैक को उनकी कुशल संपादन नीति और पैने सवालों के लिए, जिनसे मैं बेहतर लेखिका बनी। निक जॉर्ज को उनकी सृजनात्मक भविष्य दृष्टि के लिए धन्यवाद, जिन्होंने इंटीरियर ग्राफिक्स और मुखपृष्ठ के जरिए जादू बिखेरा। येस, मग आता ती काय म्हणते, सुरुवातीला तिने 3 वेळेस थँक्यू 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 लिहिलंय, म्हणजे धन्यवाद धन्यवाद लिहिलंय, की हा बुकचा अजेंडा आहे. प्रत्येक आपले ग्रॅटिट्यूड लिहिताना किंवा आपले स्वप्न लिहिताना आपण 3 वेळेस थँक्यू थँक्यू म्हणतोय. तीनचं तिने लॉजिक पण आपल्याला बऱ्याच वेळेस सांगितलं. तर मग तिने सांगितलं की माझ्या मुलीला थँक्यू, किंवा जिने मुलीने पण तिला खूप सपोर्ट केला, म्हणजे
आपल्याला असं असतं ना कोणी की हा मी आहे तू कर, म्हणजे आपल्याला जरी नसलं कोणी करायला तर असं म्हणणार जरी आपल्या जवळचं कोणी व्यक्ती असली, मग तिच्या मुलीने तिला केलंय की हा मी आहे, म्हणजे कंधे कंधा आता हे एडिटिंगचं काम आहे किंवा काही ऑनलाईन आहे, आपल्यापेक्षा आपल्या मुलं किती छान करतात ना. काही गोष्टी आपल्याला नाही जमत पण ते आपल्याला सांगतात, ते आपल्याला शिकवत असतात, त्यावेळेस आपल्याला वाटतं की किती छान वाटायला लागतं. जसं आता यज्ञेश हे मला व्हिडिओ वगैरे अपलोड करायला वगैरे तो ते करत असतो, कारण आपली जनरेशन वेगळं आहे, पुढची जनरेशन ऍडव्हान्स आहे. मग ती लेखिका जरी असली, तिने जरी हे सांगितलं, पण आज बघा ना तिला किती संपादक आहे, त्याचं प्रिंटर आहे, ह्या सगळ्या गोष्टी ती मदत करू लागलं तेव्हा काही हे पुस्तक बनलंय मॅजिक बुक. परत आपली द सिक्रेट मूवी बनली, त्याच्या पाठीमागे भरपूर लोकांची मेहनत आहे किंवा योगदान आहे असं तिला म्हणायचं आहे. येस. नेक्स्ट. पुस्तक के ग्राफिक्स और लेआउट के अंतिम प्रोडक्शन के लिए गोजर मीडिया के शम्स फोर और कार्ला थॉर्नटन को धन्यवाद। दी सीक्रेट टीम को धन्यवाद, जो नई पुस्तक को संसार में लाने में मेरी मदद करती है और जो मेरी रचनात्मकता की रीढ़ है। खास तौर पर मेरी बहन जेन चाइल्ड को, जो पूरी प्रकाशन टीम की प्रमुख है। एंड्रिया कीर को, जो हमारी विराट सृजनात्मक टीम की प्रमुख है। पॉल हैरिंगटन और मेरी बहन ग्लेंडा बेल को, जिन्होंने इस पुस्तक की जादुई तस्वीरों के सृजन के लिए फोटोग्राफर रेफेल किलपैट्रिक और अन्य सदस्यों के साथ टीम बनाई। इसके अलावा सीक्रेट टीम के बाकी सदस्यों को धन्यवाद, जिन्होंने पर्दे के पीछे में रहकर भी अमूल्य काम किया है। इनमें प्रमुख है डॉन जी, मार्क ओकॉर्नर, माइक गार्डिनर, लोरी शारापोव, कोरी जोहानसिंग, चाइली, पीटर बर्न और मेरी बेटी हेली। आता हे पुस्तक आहे, याचं किती सुंदर असं ग्राफिक आहे, त्याच्यामध्ये ते जादू लिहिलेलं, त्या हातात पुस्तक पकडलेलं आणि काहीतरी असं वाटतंय की पुस्तकामध्ये काहीतरी असणार आहे, म्हणजे पुस्तकाचं कव्हर बघून इंटरियर बघून तो सिक्रेटचा एक लोगो आहे वरती आणि ते जे ग्राफिक केलेलं ते पण खूप सुंदर आहे, की आजचं बेस्ट सेलर पुस्तक ठरलेलं आहे की त्याच्या कारण त्याच्या पाठीमागे पण आहे. मग ते पुस्तकाचं ग्राफिक असो, त्याच्यामध्ये असे सुंदर सुंदर फोटो आहे, एक चॅप्टर चालू होताना आपण बघतो की जो चॅप्टर आहे ना त्याच्या रिलेटेड एक फोटो आहे, तो फोटो काहीतरी कोड असतो त्याच्यामध्ये ना, तो कोड उलगडत असतो त्या पूर्ण चॅप्टरसाठी. मग आपल्याला ते कळतं की अरे हे पुस्तकात काय दिलंय आणि आजच्या चॅप्टर मध्ये काय, म्हणजे खूप सुंदर असं आहे. मग त्याच्यासाठी एक टीम तिने जी केलेली सिक्रेट टीम आहे, जसं आता आपण करतोय हे मॅजिक बुक करतोय, पूजा मॅडम वाचताय, मी इकडे समजून सांगते, पुस्तक आपल्यापर्यंत आहेत, असं कुठले तरी त्या सगळ्या लोकांचे हातभार, मग त्या लोकांचे नावं आणि त्याला ते थँक्यू म्हणते. तिच्या बहिणीने तिला सपोर्ट केला, की जी तिची संपादिका होती पुस्तक संपादन करण्यासाठी. एकट्याचं काम आहे काही, एकट्याचं नाही. मग असे भरपूर लोक जे टीम मध्ये होते, तिच्या मुलीने तिला सपोर्ट केला, मुलीचं नाव तिने सांगितलं की हेली. बहिणींनी, जवळचे लोक आपल्याला किंवा तिचे काही फ्रेंड सर्कल असेल अशा लोकांनी मदत केली आणि हे सिक्रेट अस्तित्वात आलं. येस. नेक्स्ट. धन्यवाद 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 मेरे प्रकाशकों, एंड्रिया बुक्स और साइमन एंड शुस्टर को, कैरोलिन रिडी, जूडिथ कर, डार्लिन डेलिलो, ट्विंजे फैन, जेम्स पार्विन, किम्बरली गोल्डस्टीन और इसोल्ड सोअर को। ऐसे कमाल के लोगों की टीम पाकर मैं सचमुच धन्य हूँ। धन्यवाद 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 एंजल मार्टिन वेलायोज को, उनके आध्यात्मिक मार्गदर्शन, प्रेम और बुद्धिमत्ता के लिए। मेरी बहन पॉलिन वर्नॉन और मेरे सबसे करीबी मित्रों तथा परिवार को, उनके सतत समर्थन और मेरे काम के प्रति उत्साह के लिए। और सबसे गहरी कृतज्ञता सदियों से पहले के उन महान इंसानों के लिए, जिन्होंने जीवन के सत्य खोजे और उन्हें शब्दों में पिरोया, ताकि हम सही समय पर उन्हें खोज सके। सही समय यानी जीवन बदलने वाला वह अपरिभाषित पल, जब हमारे पास देखने के लिए आंखें हो और सुनने के लिए कान हो। येस. म्हणजे तिने याच्यात छोट्या छोट्या गोष्टीमध्ये पण लक्षात ठेवलंय की मीडिया आहे, त्या मीडियावाल्यांना थँक्यू बोललेलं आहे, त्यांची मी ऋणी आहे. म्हणजे ते आपण भरपूर पुस्तकं वाचतो किंवा काही आत्मचरित्र असतात किंवा काही गोष्टी असतात, एखादा आपण मूवी बघतो, त्याच्या पाठीमागे किती सगळे लोक असतात तेव्हा ती मूवी घडत असते. मग तिला ज्या ज्या लोकांनी हे केलेले, मदत केली त्या टीम मधल्या त्या लोकांनी, द सिक्रेट मध्ये, आणि अशा लोकांना पण तिने थँक्यू केलंय की ज्या, जसं गौतम बुद्धांचे तिने वाक्य घेतलंय, श्रीकृष्णाचं वाक्य घेतलंय याच्यामध्ये बुकमध्ये, आपल्याला हळूहळू कळेल की हे म्हणजे जे रियालिटी आहे ऑलरेडी, की जे आपण म्हणतो ना खूप दिवसापासून लोक त्याची मान्यताच आहे की असं श्रीकृष्णाने म्हटलेलं आहे भगवद्गीतेत, हे म्हणजे सत्यच आहे.
गौतम बुद्धांनी म्हटलेलं म्हणजे सत्यच आहे. असे काही वाक्य तिने घेतले त्यात टाकलेले आहे. मग त्या महान लोकांनी पण उलगडा केलेला आहे किंवा सांगितलेलं आहे किंवा तिला तिथून काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. मग त्या लोकांचं पण ती खरंच कृतज्ञ आहे आणि अगदी ती असं सांगते की मनापासून असं नाही का, टिपिकल नाही बघा. वाचलं तर आपल्याला कळतं की असं टिपिकल नाही. आपण ती नाही का एखाद्याने वस्तू दिली आणि हे करत ती होती त्याचं प्रेम, बुद्धिमत्ता या सगळ्या गोष्टीसाठी मी खरंच अशी मनापासून खरंच मी त्याला आभार करते किंवा हे सगळ्या गोष्टीसाठी मी खरंच धन्य आहे. धन्य शब्द वापरलाय म्हणजे ना सचमुच धन्य आहे. तर आपण असं धन्य कोणासाठी म्हणतो? खरंच मी धन्य आहे. किती छान त्या शब्दामध्ये एक जादू लपलेली आहे बघा. की आपण जर म्हणून बघा एखाद्या गोष्टीसाठी परमात्माने मला जीवन दिलंय की मी धन्य झाले. धन्य माझं जीवन झालं किंवा एखाद्या गोष्टीने आपल्याला असं वाटतं की धन्य आहे. मग त्या शब्दामध्ये जादू आहे, वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये जादू आहे. तर ही जादू आपल्याला आत्तापासून सुरुवात करायची. कुठं ट्रिगर होतंय आणि आपले आपले टिपिंग पॉइंट प्रत्येकाने शोधायचे. तुमच्या लाईफची प्रत्येकाचे आयुष्य वेगळं आहे. तुमचे तुमचे टिपिंग पॉइंट या पुस्तकात तुम्ही शोधत राहायचे. येस नेक्स्ट. आता हे आपले असे चॅप्टर आहे. हे पुढे केलं तरी चालणार. आता आपल्याला जसं जसं चॅप्टर येईल तसे तसे नाव येईल. पहिला दिवस, दुसरा दिवस, काय चॅप्टर अशा 28 दिवसाचा आपला अभ्यासक्रम आहे. 28 टोटल. त्याच्यानंतर 2 दिवस लागतात. म्हणजे 30 दिवसाचा पूर्ण हा एक अभ्यास आहे आपल्याला. जसं आपण शाळेमध्ये केलो धडा असायचा तसे आपले धडे आहे समजून घ्या. हे सगळे आपल्या स्वतःच्या रिलेशनशिपवर, हेल्थवर, आपल्या माइंडवर वेगवेगळ्या याच्याने काम करतात. आपल्याला काहीतरी प्रत्येक धडा शिकवून जात असतो आणि प्रत्येक धड्यातून आपल्याला नवीन 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 मिळत असतं. जसं दिले वेगवेगळ्या धड्यांची नावं इथं दिली. थोडस पुढे जाऊ पूजा मॅडम आपण. याचं आता एक चित्र दिसतंय आपल्याला. स्पार्कल स्पार्कल दिसतंय. त्याच्या खाली एक चित्र दिसतंय बघा आता. हे चित्र आता डिकोड करा तुमच्या लाईफ नुसार, माझ्या लाईफ नुसार. हे चित्र एक असा रस्ता आहे आणि तो दोन्हीकडनं झाड आहे, मध्ये एक रस्ता आहे आणि असं चमकीला चमकीला काहीतरी दिसतंय ना, असं वाटतंय काहीतरी पुढे आपल्यासाठी आहे ना. आपण पुढे म्हणजे एखाद्या मार्गावर आपण चालतो तेव्हा विचार करतो ना की काय कसा रस्ता आहे. आपण एखाद्याला नवीन रस्त्याने जाताना पण विचारतो गाडी की रस्ता चांगला आहे का, खड्डे आहे का, असं कोणाला तरी विचारतो, चांगला रस्ता निवडतो. मग आता आपल्याला हा रस्ता एक आयुष्य जगण्यासाठी एक मार्ग निवडायचा आहे. है ना, प्रत्येक वेगळे मार्ग आहे, प्रत्येकाची वेगवेगळी चॉईस. मग एक मार्ग निवडायचा आहे आणि हा असा मार्ग आहे की असं दिसतंय तुम्हाला स्टार्टिंगला थोडी थोडी जादू, पण पुढे असं जे गोल आहे ना, ते एक गेट आहे ना, तिथे एकदम जास्त प्रकाश आहे, जास्त रोशनी आहे आणि तिथून वायर मध्ये गेलं की काहीतरी दुनिया वेगळीच आहे. त्याच्या पलीकडे काहीतरी वेगळं आहे इथून दिसतंय आपल्याला, है ना. त्याच्या पलीकडे काहीतरी वेगळं आहे. मग आपण जेव्हा आपण सिक्रेट हे करणार त्याच्या पलीकडे आपण काहीतरी वेगळं मिळवणार आहे या बुक मध्ये, असं आपल्याला स्टार्टिंगला डिकोड होते. येस. क्या आप जादू में यकीन करते हैं? जो लोग जादू में यकीन करते हैं उन्हें यह जो लोग जादू में यकीन नहीं करते उन्हें यह कभी नहीं मिलता. रोआल्ड डाल, लेखक. मग आता जे लोक जादूवर विश्वास करतात त्यांना मिळणार आहे आणि ज्यांना ज्यांना विश्वास नाहीये त्यांना नाही. हे जे लेखकांनी लिहून ठेवलं सिंपल आहे ना. तुमचा जर कुठल्या गोष्टीवर विश्वास आहे, एखाद्या देवावर मी जर म्हणते ह्या मंदिरात जा, असं असं आहे, पण तुमचा तिथं विश्वासच नाही, बिलीव्ह नाही. सगळ्यात महत्वाचं ह्या मॅजिक बुकचा पूर्ण जर एक काही नीप असेल तर ती आहे बिलीव्ह सिस्टीम. आणि प्रत्येक गोष्टीवर जेव्हा तुमचा विश्वास असतो आणि बिलीव्ह असतो आणि जिथं स्ट्रॉंग बिलीव्ह असतो ना तिथं मग ज्यांच्या ज्यांच्या ठीक आहे तुम्हाला पटतं तर करा. आपण एखाद्याला म्हणतोय नाही विश्वास तर जाऊ द्या. आपण काय करतो एखाद्याला हे करण्यापेक्षा ठीक आहे तुम्हाला जर आवडलं तर तुम्ही या करा, नाही आवडलं तर जाऊ द्या. जे तुम्हाला आवडतं ते करा. सिंपल आहे ना. येस. याद है जब आप बच्चे थे और जीवन को घोर आश्चर्य तथा श्रद्धा के भाव से देखते थे. जीवन जादुई और रोमांचक था. छोटी छोटी चीजें भी आपको बेहद रोमांचक लगती थी. आप घास पर ओस देखकर मंत्रमुग्ध हो जाते थे. हवा में रंगी बिरंगी तितली को उड़ते देखकर आपका मन ललचाने लगता था. जमीन पर कोई अजीब पत्ती या रंगीन पत्थर देखकर आप चकित हो जाते थे. म्हणजे आपण जेव्हा लहानपणी होतो ना तर आपण एकदा लहानपणीची थोडीशी आठवण जर केली आपल्याला तर आपल्याला कसं होतं ना, आपल्याला कोणी काही सांगितलं, परीची गोष्ट सांगितली तर आपल्याला हो ते वाटायला लागायचं.
आपण म्हणायचं की नाही आपल्या आजी आजोबा आपण त्याच्यावर विश्वास ठेवायला लावायचं. आपला दात पडला की आपण उशाखाली ठेवायचो. अशा बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी आपण फनी सारख्या करायचो आणि एक मंत्रमुग्ध नाही का. आता मी लहानपणी जेव्हा असं गावाला वगैरे जायचे ना काकांच्या वगैरे शेतात वगैरे फिरायचे तर असं आपल्या आपल्या हवेतच राहायचे दुनियामध्ये फुलं किंवा एखादा वेगळा काही किडा दिसला त्याचे डॉट असं बघणं किंवा त्याला निरीक्षण करणं किंवा एक फुलपाखरू वाव किती सुंदर आहे ना आणि काय त्याच्यावरती केक किंवा काही असं पक्षी दिसला तर वाव त्याची चोच वगैरे हे सगळे आहे ना असं मंत्रमुग्ध झाल्यासारखं वाटायचं काय जेव्हा आपण छोटं 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 असतो 5-6 वर्षांनंतर तेव्हा नवीन नवीन ही दुनिया आपल्यासाठी काहीतरी मॅजिक मॅजिक असं दिसायला लागतं आपल्याला. पण आपण त्याचं त्याचं जसं जसं आपल्याला हे जातं तर मग ते आपलं लक्ष तिथून म्हणजे आपल्याला चकित करणाऱ्या खूप गोष्टी अशा लहानपणी अशा वाटलेल्या आपल्या लाईफमध्ये. येस. दूध का दांत टूटने पर आपका रोमांच परवान चढ़ जाता था, क्योंकि इसका मतलब था कि उस रात परी आएगी। यही नहीं, आप कई सप्ताह पहले से क्रिसमस की जादुई रात आने का इंतजार किया करते थे। हालांकि आपको जरा भी पता नहीं होता था कि सेंटा क्लॉज एक ही रात में संसार के हर बच्चे तक उपहार कैसे पहुंचा सकता था। लेकिन किसी तरह वो ऐसा कर लेता था और उसने आपको कभी निराश नहीं किया। अगं आपण याच्यात सांगितलं की जसं दात पडला की आपण ठेवायचो. प्रत्येकाने काही काही लहानपणी सांगितलेल्या गोष्टी असायच्या की नाही असा ठेवून दे किंवा तिजोरीत ठेवून दे किंवा असं होतं, तसं होतं. काहीतरी आपल्याला बिलीव्ह सिस्टम एक डोक्यात टाकलेली असायची. आपला त्यावर नक्की विश्वास राहायचा. किती खरं आहे, खोटं खोटं. आपण लॉजिकमध्ये कधी पडत नव्हतो बघा लहानपणी. जसं-जसं मोठं झालं ना, तसं आपण लॉजिक जिथं घेतो ना, तिथं मॅजिक बिलकुल काम करत नाही. जसं आता आपल्याकडे तर आपण क्रिसमस एवढं सेलिब्रेट करत असेल प्रत्येक जण नाही, पण आपले जे सण होते नाही का, जसं आपल्याला माहिती की सकाळी अभंग स्नान करायचंच आहे. आपल्याला सांगितलं की नाही लवकर नाही केलं तर आपण नरकात जातो असं होतं. मग आपल्याला माहिती की ते अभंग स्नान करायचंय नरक चतुर्दशी या गोष्टी आपल्या डोक्यात टाकल्या. आपण तेवढ्याच ऊर्जेने आणि तीच एक्साइटमेंट आपली राहायची नाही का. मोती साबण लावायचा आहे म्हणजे लावायचा त्यावेळेस. सगळेजण मोती साबण लावताय म्हणून मी पण त्याच्या मोती साबण लावलेलं. आपल्याला लॉजिकशी काही घेणं देणं नव्हतं. आपल्याला ते आवडत होतं ना किंवा बाकीचे ते करताय ना, ते एक फील येत होतं. उठणं लावायचंय, बाकीचे लावताय. मग हे याच्याने मी छान होणार आहे. मग आपण ते करत होतो. येस, नेक्स्ट. रेनडियर उड़ सकते थे, बगीचे में परियां रहा करती थी, पालतू पशु इंसान जैसे होते थे, खिलौनों का व्यक्तित्व होता था, सपने सच होते थे और आप सितारों को छू सकते थे। आपका हृदय खुशी से भरपूर था। आपकी कल्पना की कोई सीमा नहीं थी और आपको पूरा यकीन था कि जीवन जादुई है। येस, म्हणजे आपलं आपण जेव्हा होतो, तर तेव्हा असे फालतूचे टेन्शन आपल्याला नव्हतेच, की पैसा कसा कमवायचा आहे आणि काय कसं होतंय किंवा आता हा स्वयंपाकाचं टेन्शन आहे किंवा मला भाजी असं काही आपल्या डोक्यात नव्हतं. आपल्या डोक्यात काय होतं त्यावेळेला, की आपल्याला स्वप्न बघत होतो आपण काहीतरी स्वतःच्या स्वप्नामध्ये आपल्या आपल्या याच्यात खयाली पुलाव राहायचा किंवा काहीतरी छोटंसं असलं की ठेवायचं. एखादे पशु किंवा एखादं कुत्रं, मांजर दिसली की आपल्याला असं नाही का असं हृदय आपलं खुशीने होऊन जायचं, की "वॉव! किती क्यूट आहे ना मम्मी तो, किती छान आहे ना." लगेच आपले ते असे इमोशन होऊन जायचे. आता तर काही आपल्याकडे एखादा पटकन डायनोसॉर जरी आला, काही त्याला आपल्याला त्याचं दाखवला टीव्हीवर, आपल्याला काही आश्चर्य होणार नाही. पण आपल्याला असं लहानपणी छोटं-छोटं जरी बघितलं काही, तर आपण ते बघायला बोलवायचं छोटं. परवा माझ्या मुलाने तो कुठलातरी एक किडा असतो तो हॅमर हॅमर किडा तो बघितला. मग तो मला बोलला, "मम्मी, मम्मी पटकन ये, हॅमर किडा आहे बघा, हा खूप रेअर आहे. असा कट झाला की हा परत मध्ये होतो." त्याच्याकडे बघत होते मी एक्साइटमेंट. मला त्या किड्याविषयी एवढं वाटलं नाही. पण मला त्याला बघून असं वाटलं, की आपल्याला पण लहानपणी आपण असंच करत होतो ना, काही वेगळं दिसलं, किडा दिसला, त्याने त्याचा फोटो काढला पटकन, की हा किडा असा असेल, त्याच्याबद्दल मला माहिती सांगू लागला, नॉलेज हे सांगू लागले, हा किडा असा आहे. आणि त्याला खरोखर त्या किड्याला आहे ना, समोरून असं नाही का, असं करून काहीतरी हातोडीसारखं हे होतं वरतून हे करून असं हे होतं हे आकाराचं म्हणजे काहीतरी हॅमर सारखं हे होतं त्या किड्याला. तर बघा ना, ही सेम गोष्ट आपल्यासोबतही होत होती लहानपणी. आपण त्याची जेवढी एक्साइटमेंट होती तशी आपणही करतो त्याला. आपल्यालाही काही त्याची सीमा नसायची. आणि पहिया वगैरे ह्याच्यात आपण जरा का आपल्या कल्पनाशक्तीमध्ये कुठेतरी ते हरपून जात होतो. येस, नाही हम हम में से बहुत से लोगों के मन में बचपन में यह बेहतरीन भावना थी कि हर चीज अच्छी है, कि हर दिन अधिक रोमांच व आनंद का वादा करता है और इन सब के जादू की खुशी पाने से हमें कोई भी नहीं रोक सकता था। लेकिन न जाने कैसे हम बड़े होकर वयस्क बन गए। जिम्मेदारियों, समस्याओं और मुश्किलों ने हमारे खुशी के गुब्बारे की हवा निकाल दी। हमारा मोह भंग हो गया और जिस जादू में हम बचपन में यकीन करते थे,
वह गायब तथा ओझल हो गया। बड़े होने के बाद हम बच्चों के आसपास रहना पसंद करते हैं। इसका एक कारण यह भी है कि हम उस भावना को दोबारा भले ही पल भर के लिए महसूस कर सके जो हम में कभी थी। येस, म्हणजे आता आपण जसं लहानपणी आपण होतो, तो कुठेतरी आपल्या ज्या गोष्टी आहेत, आपण छोट्या-छोट्या गोष्टीमध्ये आनंदी होणं, आपल्याला त्या गोष्टी आवडणं, हे सगळं आपल्याला सगळं आवडायचं. बालपण म्हणतात ना, बालपण "देगा देवा मुंगी साखरेचा रवा" असं म्हटलेलं आहे, की बालपण हे जे आहे ते सगळंच आपलं सुखद आणि छान होतं. मग आपल्याला मेहंदी काढली, ती पण छोटं-छोटं आवडायचं. छोटी-छोटी खुशी म्हणजे आपल्यासाठी खूप मोठं काही असं जॅकपॉट सारखं होतं. पण जसंही आपण मोठं होतो, आत्ताची मुलं तर आपण तरी ते म्हणजे 4थी-5वी पर्यंत एन्जॉय केलं. पण आता पहिलीपासूनच म्हणतोय ना आपण जिम्मेदारी, तुला अभ्यास करायचा आहे, तुला होमवर्क करायचा तुझं हे नाही केलं तर बघ कसं होईल, ते नाही केलं का असं भीती-भीती आणि आपण जे आपल्यावर नंतर ते सांगत गेले ना, की मग त्याच्याने आपले एक फुगे, गुब्बारे असे फुटत गेले, की ही रिॲलिटी नाही, हे रिॲलिटी आपल्याला सांगितलं. बघ तुला स्वयंपाक चांगला नाही आला ना, तुला सासरी रागवतील, तुला सासू अशी भेटेल. तुला हे नाही आलं ना, तर बघ तुला असं होईल. मग ते कुठेतरी आपल्या मनामध्ये त्या भावना अशा रुतत गेल्या आणि आपण आहे ना, त्या मॅजिकला असं हे करत गेलो आणि आपण एका गोष्टीत ब्लॉक होत गेलो. मग आता हसायचं नाही मुलींनी जोरात एवढं. नाही, नाही असं नाही करायचं. हे पाहुणे आले बघ, तुला कळत नाही का कसं नीट बसायचं, असं नाही बसायचं, पाय नाही पसरायची. मग अशा छोट्या-छोट्या गोष्टींना आपण ते आपल्याला कुठेतरी हे करत बसायला लागलो, ब्लॉक करायला लागलो आणि ब्लॉक करता-करता आपल्यातलं लहान बाळ कधी आपण मारलं ते आपल्याला कळालंच नाही. कधी त्याचा आपणच मर्डर केला आहे ते कळालंच नाही. आजही त्याला जर जिवंत केलं आपण आणि आपल्याला जेव्हा वेळ मिळेल, की त्या लहान बाळासोबत आपण खेळायला. आजही बघा ना, किती एखाद्याचं छोटं बाळ दिसलं आपल्याला, बेबी दिसलं, किती छान वाटायला लागतं. तर तुम्हाला एखाद्या बाळाने स्माईल केली, की तुमचा मूड कितीही खराब असू द्या, पण एखाद्या बाळासोबत खेळा. 10 मिनिटात तुमचा मूड असा आहे, तुम्ही तिथं सगळं विसरून जाता. म्हणजे जे तुम्हाला बाळ आवडतं आणि जे तुमच्या कोणाचं नातेवाईकाचं, जवळचं, आपल्या मुलाचे व्हिडिओ, फोटो बघा, तर तुमचे फीलिंग काय चेंज होतात. कारण आपल्यामध्ये ऑलरेडी ती गोष्ट आहे. येस. मैं यहाँ आपको यह बताने आई हूँ कि जिस जादू में आप कभी यकीन करते थे वह सच है और जीवन का मोह भंग वाला वयस्क पहलू झूठ है। जीवन की जादू वास्तविक है और यह उतना ही वास्तविक है जितने कि आप। आपने बचपन में जीवन को जितना अद्भुत समझा था, दरअसल यह उससे कहीं अधिक अद्भुत हो सकता है। आपने आज तक जो देखा है, जीवन उससे अधिक रोमांचक, विस्मयकारी और आनंददायक हो सकता है। जब आप यह जान लेंगे कि इस जादू को सामने लाने के लिए आपको क्या करना है, तो आप अपने सपनों का जीवन जी पाएंगे। फिर आप आश्चर्य करेंगे कि आपने जीवन के जादू में यकीन करना क्यों छोड़ा? येस. म्हणजे आपण एका काळी ते जादू हे करत होतो किंवा आपल्याला सगळं वाटत होतं जादूमय दुनिया आहे किंवा हे सगळं वास्तविकता आहे. नंतर मोठं झालं आपल्याला कळालं की नाही आता हे काही नसतं. जे काही रिॲलिटीच आहे आणि आपल्याला हेच करावं लागतं, असंच कामं करावं लागतात, ह्या सगळ्या गोष्टी कराव्याच लागतात आणि आयुष्यात असं असतं दुःखानंतर सुख येत असतं. आपल्या आजूबाजूचे लोकं सांगत असतात की नाही भोगावंच लागतं, आपले कर्मच ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत. पण आता रोंडा आपल्याला सांगतीये, की जर तुम्हाला असं वाटतंय, की तुम्ही जे सगळं सोडलंय ना, आजही तुम्ही ते परत स्वीकारू शकता, ते जगू शकता, त्याचा तुम्ही फीलिंग घेऊ शकता आणि आज तितकंच तुम्ही रोमांचकारक आणि तेवढंच सोपं आहे, की जादू तुम्हाला जगण्यासाठी आणि जे तुम्ही स्वप्न बघता ते तुम्हाला पूर्ण करण्यासाठी, की एक सटीक त्याची पद्धत आहे आणि ते तुम्ही जर शिकलं, तर खरंच आपलं आयुष्य जे आहे ना, रोमांचकारक म्हणजे परत आपण सुरुवात करू शकतो किंवा परत एक असं लहानपणीसारखं, बालपणसारखं आपण जादूमय हे बनवू शकतो. हे आपल्याला रोंडा इथे सांगायला आले, की जे तुम्ही अगोदर सोडलंय ते इथून सुरुवात करायची आता गरज आहे आणि हे आपल्याला मिळतंय. आपण भाग्यवान आहोत, की आपल्याला हे जादूमय आयुष्य बनायची संधी आपल्याला मिळतीये. येस. हो सकता है कि आप रेनडियर को उड़ते हुए न देख पाए, लेकिन आप उन चीजों को अपनी आंखों के सामने प्रकट होते देखेंगे जिन्हें आप हमेशा से चाहते थे। आप उन चीजों को अचानक होते हुए देखेंगे जिनके आपने सिर्फ सपने देखे थे। आप कभी सटीकता से नहीं जान पाएंगे कि आपके सपनों को साकार करने के लिए हर परिस्थिति कैसे निर्मित हो गई। आप यह इसलिए नहीं जान पाएंगे क्योंकि जादू अदृश्य जगत में काम करता है और यही सबसे रोमांचक हिस्सा है। क्या आप दोबारा जादू का अनुभव करने के लिए तैयार है?
क्या आप अपने हर दिन को उसी तरह विस्मय और श्रद्धा से लबरेज करने के लिए तैयार है, जिस तरह आपके बचपन में होता था? जादू के लिए तैयार हो जाए। हमारी रोमांचक यात्रा 2000 साल पहले शुरू होती है, जब एक धर्म ग्रंथ में जीवन को बदलने वाला ज्ञान छिपाया गया था। आता बघा, आता असं काही नाही, तुम्हाला रेडिएटर किंवा असं खूप मोठा चमत्कार होण्यापेक्षा की तुम्ही जे विचार केला होता, कधीतरी तुम्ही जे स्वप्न बघत होता की मी अशी राहणार आहे, मी स्वतः एक परी आहे, माझ्यासोबत मला सगळं काही मिळणार आहे, जे मला खुशी पाहिजे, रिअलिटी हॅपीनेस, हे तुम्ही एकदम सटीकतेने मिळवू शकता. आपण जे आपले स्वप्न साकार करू शकतो, आपण म्हणजे खुशीनं आपण एक हेल्दी, आपल्याला पाहिजे तसं आयुष्य आपण हे जगू शकतो. म्हणजे रोमांचक आहे. आपण कशाला इथं हे थोडी आलेलो आहे नुसतं धुणे धुवायला, भांडे घासायला किंवा आपण असे जे नको आहे ते आपल्याला नाही पाहिजे ते करण्यासाठी थोडीच आपला जन्म झाला. आपल्याला पण ह्या सगळ्या गोष्टी मिळण्याचा आणि सगळ्या गोष्टीचा अधिकार आहे. आणि तो खरंच तुम्ही ह्याच्यासाठी तयार आहात का? खरंच तुम्हाला ते पाहिजे का? तुमची चाहत आहे का? किती जणांना असं वाटतं की मला खुश व्हायचंय. मला राणीसारखं आयुष्य जगायचंय आहे ना. मी एकदम महाराणीसारखी माझी लाईफस्टाईल आहे. तुमची चाहत असेल तर राहते. चाहतच नाही तर राहत नाही मिळणार. मिळणार का? मग लिहा तुम्ही आजपासून की आता तुमचं डायरी पेन सोबत असला पाहिजे. आणि काय आहे ना, काय ते बडबड केलेलं आपल्या लक्षात राहत नाही. पण आपण जे लिहितो तर ते रिपिटेशन होत असतं. म्हणून तुम्ही लिहा की मी तयार आहे. तिने काय विचारलंय की तुम्ही परत तयार आहे का? परत ते अनुभव घेण्यासाठी, तुमचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी. मग तुम्हाला जर खरंच हे करायचं असेल तर तुम्हाला तयार असणं गरजेचं आहे. आणि लहानपणी त्याच्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे? काय करावं लागणार? तुम्हाला त्याच्यासाठी लहान मूल बनावं लागणार आहे आणि ब्लँक पेपर बनावं लागणार आहे, की जसं हे हे क्लास माझ्यासाठी आलेला आहे आणि हा क्लास मी माझं भरभरून शिकणार आहे. आणि मी एकदम लहान मुलं कसं असतं, गोष्ट सांगतात आणि हो, हो करत असतं. हो का? असं का? म्हणजे ते काही त्याच्यामध्ये ते लॉजिक लावतच नाही. परी आली आणि मग ती उडवून घेऊन गेली. मग तिच्याकडं छडी होती. मग तिने असं सोन्याचा खजाना होता. तो त्याच्यामध्ये कुठेही डाऊट घेत नाही. जिथे डाऊट आला तिथे आउट होतो माणूस. मग हे 2000 वर्षापूर्वी तिने सांगितलं की हे सगळं धर्मग्रंथांमध्ये लिहिलं होतं आणि काही लोकांपासून हे लपवून ठेवलं होतं. सिक्रेट मूव्हीमध्ये पण आपण बघितलं की हे सगळं तुमच्या लोकांना असं पटकन सहज मिळण्यासारखं नाही ठेवलं. खूप असं अवघड फेऱ्या करून मग हे सगळ्या गोष्टी आपण बघतो. आता इतकं करायचं, शिक्षण करायचं, पीएचडी करायचं आणि आता परत लोक म्हणतात, "हां, तुम्ही कितीही करा, डॉक्टर व्हा, इंजिनियर व्हा, पीएचडी करा, पण मात्र सुख मात्र आपल्याला मिळत नाही." जे आहे ते आहेच. परत कर्ज फेडायचंय, परत हे करायचंय, मग बायको चांगली भेटली म्हणजे आपल्याला परत तिथं दाखवलंय की हे केल्यानंतर मिळेल, पण ते केल्यानंतर पण इथं कुठे आहे? म्हणजे परत तिथं कुठेतरी आपल्याला परत मागे रिव्हर्स गाडी म्हणजे आपल्या लक्षात येतं ते. येस, खाली थोडं स्क्रॉल करा. हां, आता हे बुक आलं. पहिलं कव्हरचं बुक हे आहे बघा आणि हातामध्ये काय आहे? पुस्तक आहे आणि जादू आहे. मग आपल्याला काय मिळालंय आता? हे जादूचं पुस्तक मिळालंय. म्हणजे आपल्याला एक खजिना मिळाला, एक पेटारा मिळालंय आणि त्या पेटारामध्ये असं सगळ्या जादूच्या वस्तू आहेत. जादू करण्यासारख्या वेगवेगळ्या वस्तू आहे. मग ते कॅप असती, छडी असती, असं काहीतरी गोळा असतो जादूचा. असे वेगवेगळे जादूच्या पिटाऱ्यामध्ये कसं ते जादूगराच्या ह्याच्यामध्ये असतं, तसं ह्याच्यामध्ये पूर्ण काही सगळं आहे आणि ते आपला हात आहे असं समजा, की स्वतःचा हात आहे आणि आता हे माझ्या हातात आलेलं आहे. बरोबर आहे? फक्त आता त्याला शिकायचं बाकी आहे पुढे आणि त्याला मला इम्प्लिमेंट करायचं बाकी आहे. नेक्स्ट. एक महान रहस्य प्रकट होता है। नीचे दिया गया वाक्य समूह न्यू टेस्टामेंट में वर्णित गॉस्पेल ऑफ मैथ्यूज से लिया गया है और बहुत से लोग सदियों से इसे गलत समझते आए हैं, जिस वजह से यह उन्हें बहुत दुविधापूर्ण तथा अबूझ लगता रहा है। जिसके पास भी है उसे अधिक दिया जाएगा और वह समृद्ध होगा। जिसके पास नहीं है उसके पास जो है वह सब भी उससे ले लिया जाएगा। म्हणजे हे एक आता हे एक वाक्य समोर आलेलं आहे, की ह्या वाक्याचा उलगडा भरपूर आपल्याला याच्यात येणार आहे आणि पुस्तकात परत परत येणार आहे. मग एक दुविधापूर्ण वाक्य होतं, की जे असं वाक्य होतं त्याच्यात सांगितलेलं होतं, की नेमकं काय आहे आपल्याला माहित नाही का चांगलं काय आहे, वाईट काय आहे, आपल्याला हे सगळ्या गोष्टी माहित नव्हत्या लहानपणापासून. पण आपल्याला ह्या कुठं ना कुठं जाण्या-अनजाण्यामध्ये शिकवलेलं आहे लहानपणी पण. पण आपण मोठे झालो तसं-तसं आपल्याला असं वाटतं, की नाही मला यायला लागलं सगळं. आय नो एव्हरीथिंग ॲटिट्यूड आला, की आपण ते विसरत चाललो आणि ते इम्प्लिमेंट करणं हे करत चाललो. मग जिसके पास है उसे अधिक दिया जाएगा वह समृद्ध होगा. जिसके पास नाही उससे वो भी छे म्हणजे ज्याच्याकडे आहे ना ती गोष्ट त्याला अजून ती भरभर म्हणजे आपण म्हणतो पैशावाले गरीब गरीब होतात, अमीर अमीर होतात.
ज्याच्याकडे त्याला काय गरज आहे त्याच्याकडे कशाला द्यायला पाहिजे तो, आणि ज्याच्याकडे नाही त्याला ते मिळत नाही, अशी गोष्ट आहे की आपण म्हणतो मग ज्याच्याकडे आहे त्याच्याकडेच ते परत जात असतं. याचं कारण काय हे आपल्याला ह्या जादूमध्ये शिकायला मिळणार आहे. येस. आपको मानना होगा कि जब आप इन वाक्यों को पढ़ते हैं तो ये अन्यायपूर्ण लगते हैं। यह एक तरह से ऐसा कहने जैसा लगता है कि अमीर लोग ज्यादा अमीर बनेंगे और गरीब लोग ज्यादा गरीब। लेकिन इस वाक्य समूह में एक पहेली है, एक रहस्य है। जब आप इसे सुलझा लेते हैं और इसका सही अर्थ जान लेते हैं तो आपके सामने एक नया संसार खुलने लगेगा। इस गुत्थी का जवाब सदियों तक बहुत से लोगों के लिए अबूझ रहा है और इसका जवाब एक शब्द में छुपा हुआ है, कृतज्ञता। येस. म्हणजे आपण आता बघितलं हे वाक्य वाचलं, काय ज्याच्याकडे आहे त्याला अजून दिलं आणि ज्याच्याकडे नाही त्याच्याकडून जे आहे ते पण घेतलं गेलं. आता यांच्याकडे आहे पाटील मॅडमकडे 1,00,000 रुपये, त्यांना ते अजून मिळत जातील. ज्याच्याकडे नाहीये समजा आता वैशालताईंकडे 1,000 रुपये त्यांच्याकडनं ते रिटर्न घेतलेले. असं जर आपण त्याचं काही या वाक्याचा निष्कर्ष लावायला गेलं किंवा कुठल्याही गोष्टीमध्ये, मग ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे घेऊन मग हे असं वाटतं कुठंतरी अन्याय आहे ना हा. हा तर जर युनिव्हर्सल असं करत असेल किंवा जो आपला परमपिता आहे जर तो असं करत असेल की ज्याच्याकडनं ते घेऊन टाका, मग हा अन्याय आहे. मग हा काहीतरी अन्यायपूर्ण असं वाटेल. मग काय जे श्रीमंत त्यांच्या घरात काय द्यायची गरज ना, गरीबाला दिलं पाहिजे. ज्याच्याकडे नाही त्याला खायला, म्हणजे ज्यांच्याकडे खाण्यापिण्याचं आहे त्यांच्याकडे अनलिमिटेड आहे, काहीच कमी नाही. सगळं असं भराभर लपालप भरलेलं आहे, म्हणजे वाहत आहे. काही काही जणांकडे असं काजू बदाम ड्रायफ्रूट वगैरे, आणि काहीकडे असे लोक आहे की त्यांना 2 वेळचं खाण्यासाठी पण जुगाड करावं लागतं. 2 वेळचं त्यांचं जेवण पण त्यांना माहित नसतं उद्याचं मिळेल कधी. मग हे सगळं एक रहस्य होतं, आणि हे उलटता उलटता काय ज्याच्याकडे आहे त्याच्यामध्ये एक निघालं कृतज्ञता, आभार आणि ग्रॅटिट्यूड. हा एक त्याच्यामधून निघालाय की याच्यात मिसिंग वर्ड काय, किंवा याच्यात काय ज्याच्याकडे असं पाहिजे की ते लोक काय एवढं समृद्ध आहे, काय एवढं खुश आहे. मग एवढे लपालप सगळं सगळ्यांना काय मिळतं, त्याचं त्याचं उत्तर आलेलं आहे की कृतज्ञता, ग्रॅटिट्यूड. येस. जिसके भी पास कृतज्ञता है, उसे अधिक दिया जाएगा और वह समृद्ध होगा। जिसके पास कृतज्ञता नहीं है, उसके पास जो है वह सब भी उससे ले लिया जाएगा। म्हणजे छिपे हुए ओके, कंटिन्यू कंटिन्यू. छिपे हुए शब्द को उजागर करते ही जटिल वाक्य समूह आईने की तरह एकदम साफ हो जाता है। जब यह शब्द लिखे गए थे, तब से 2000 साल का समय बीत चुका है, लेकिन ये आज भी उतने ही सच है जितने कि वे तब थे। दुर्भाग्य से यदि आप कृतज्ञ होने का समय नहीं निकाल पाते हैं, तो आपको कभी अधिक नहीं मिलेगा और आपके पास जो है उसे भी आप खो देंगे। कृतज्ञ होने पर जो जादू हो सकता है, उसका वादा इन शब्दों में है। यदि आप कृतज्ञ हैं, तो आपको अधिक दिया जाएगा और आप समृद्ध होंगे। येस. मग आता आपण जर कृतज्ञतेची शक्ती आपल्याला करायची आहे आणि आपल्याला उत्तर कळालंय काय आहे, तो ज्याच्याकडे आहे त्याला अजून, मग हे जर वाक्य याच्यातून उलगडा झाला की उजागर काय होतंय की कृतज्ञता आहे, म्हणजे ज्याच्याकडे आहे त्याला अजून मिळणार, ज्याच्याकडे नाही त्याला तेही घेतलं जाईल. मग ही जादू सारखं जर ही व्यक्ती काम करत असतं, आपण बघा ना, आपण आणते हे राहिलं की नाही मला कृतज्ञ नाही व्हायचं, आपण जर असं करून बघितलं 2-3 दिवस, किंवा आपल्याला एखाद्या लहान मुलासोबत आपण वागून बघितलं की त्याला असंच त्याला करायला लागतं. त्याला जर आपण रागवलं, बोललो, तो अजून उलटं वागायला लागतो, आहे ना? पण त्याला प्रेमाने घेतलं, सांगितलं, त्याला चांगलं बोलायला लागतो, तो चांगलं बोलायला. सेम ही गोष्ट आहे की ही गोष्ट आपल्यासोबतही काम करते, युनिव्हर्सलमध्येही काम करते. तर ह्या सगळ्या गोष्टी आहे की आपण खरंच आपल्याकडे एखादी कामाला बाई आहे वगैरे, आपण तिला नाही हे केलं किंवा तिच्यासाठी आपण कृतज्ञता न दाखवता असंच नाही का कंप्लेंट करायला, तर ती बाई म्हणते, "नाही, मला काही गरज नाही, तुम्ही तुमचं दुसरं बघून घ्या." होतं ना असं? पण नाही का, आपण जर तिला म्हटलं तू छान करते काम वगैरे, मस्त आहे, व्यवस्थित करते, थँक्यू. थँक्यू जरी थँक्यू तिला ते कळत नसतं, पण आपल्या वागण्यामुळे आपण कधी चहा देतोय, कॉफी देतोय, कधी आपल्याला विचारतोय, काही उरलेलं देतोय किंवा काही सणावाराला थोडंसं देतोय, हे ह्याच कृतज्ञता देण्याच्याच भावना आहेत. त्यावेळेस ते लोक आपल्याकडे टिकून राहतील. नाहीतर शक्यता नाही की आपण जर असं दाखवतोय त्यांना की आम्हाला काही गरज नाही तुमची, तर ते ते लोकही म्हणतात की आम्हालाही काही गरज नाही. आपण ते अनुभव घेतलेले असतात आपल्या आयुष्यामध्ये भरपूर. येस. नेक्स्ट. कुरान में भी कृतज्ञता का वादा इतनी ही प्रबलता से किया गया है। और याद रखो, जब खुदा ने घोषणा की थी, यदि तुम कृतज्ञ हो तो मैं तुम्हें ज्यादा दूंगा, लेकिन यदि तुम कृतज्ञ हो तो मेरा दंड सचमुच गंभीर होगा।
इससे कोई फर्क नहीं पड़ता कि आप किस धर्म के अनुयायी है या आप धार्मिक है भी या नहीं। पवित्र बाइबल और कुरान के ये शब्द आप पर और आपके जीवन पर हमेशा लागू होते हैं। ये विज्ञान और सृष्टि के एक मूलभूत नियम को बता रहे हैं। आता जर एखादी काही भविष्यवाणी किंवा आकाशवाणी आपण म्हणजे होती किंवा आपल्याला असं वाटतं की नाही का, की ते सत्यच आहे, आपण असं लिहिलेलं की आता कुराण आहे, बायबल आहे, त्याच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टी खूप हे आहे, तर मग त्याच्यात इनडायरेक्टली असं लिहिलेलं आहे कृतज्ञता. कुराणमध्ये पण लिहिलेलं आहे की त्याची प्रबलता आहे. जर जर कृतज्ञता म्हणजे एक प्रकारचा वादा किंवा एक प्रकारची ब्लेसिंग आपल्यासाठी आहे. आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की परत तुम्ही जर घोषणा म्हणजे एखादी आकाशवाणी होत असेल, जर झाली असेल, तर मी तुला तुझ्याकडे असेल तुला अजून देईल. पण तू जर ते करते तर आपण दंड म्हणजे आपण काय म्हणलं, की नाही याचे कर्मच तसे आहे. आपल्याला म्हणतो ना एखाद्याला, की नाही याचे कर्मच आहे, याचे भोगच चालू आहे, की याने असं केलं असेल, की आपण तिथं ते आपल्याला ते मिळालं होतं. पण त्यावेळेस आपण त्याच्यासाठी कृतज्ञ नव्हतो आणि आपण खरंच हे नव्हतं. तर मग त्याच्यासाठी तर तुम्हाला दंड पण मिळू शकतो. आपल्याला वेगवेगळं मिळतात पण आपण बघितलंय आपल्या बॉडीबद्दल आपण नसतो कृतज्ञ. आपलं आपण आजारी पडतो. हे काय आपले दंडच आहे. पैसा येतो, आपण त्याला कसंही ठेवायचं, कसंही वापरायचं, आपण त्याला नाही म्हणजे नसतो. मग कधी-कधी आपल्याला ते प्रॉब्लेम पण येतात. मग हे धर्मग्रंथामध्ये सुद्धा ही गोष्ट लिहिलेली, कुराण असो, बायबल असो, भगवद्गीता असो, याच्यामधले हे नियम आणि ह्या मॅजिकला हे लागू पडतं. म्हणजे याच्यानुसार हे मॅजिक तयार केलेलं आहे. येस. यह सृष्टिका पुढचं. एकच मिनिट तुमचं हे करून. हां. यह सृष्टि का नियम है। कृतज्ञता सृष्टि के एक नियम के जरिए कार्य करती है, जो आपके समूचे जीवन को संचालित करता है। आकर्षण का नियम हमारी सृष्टि में एक अणु से लेकर ग्रहों की गतियों तक सारी ऊर्जा को शासित करता है और इस नियम के अनुसार समान ही समान को आकर्षित करता है। आकर्षण का नियम ही है जिसकी बदौलत हर जीवित प्राणी की कोशिकाएं एक साथ जुड़ी रहती है, जिसकी बदौलत हर भौतिक वस्तु का रूप कायम है। आपके जीवन में यह नियम आपके विचारों और भावनाओं पर कार्य करता है, क्योंकि आप भी ऊर्जा ही है और आप जैसा भी सोचते हैं, जैसा भी महसूस करते हैं, वैसा ही अपनी ओर आकर्षित करते हैं। आता आपण हे समजलं आहे, आपल्याला माहिती आहे, की आपण सगळ्या आत्मा ज्या आहेत, तर त्या कुठेतरी एकत्र जुडलेल्या आहे, बरोबर आहे? आणि याच्यामध्ये सांगितलं, की इव्हन तुमचे सेल, आपल्या जे छोट्या-छोट्या सेल आहे, एका सेलमध्ये जी मेमरी आहे आणि ते एकमेका सेल सुद्धा एकमेकांना जुडल्या गेलेल्या आहे आणि याच्यामध्ये एक नियम लागू होतो, लाइक अट्रॅक्ट लाइक. म्हणजे सारखं सारख्याकडे जात असतं. लहान मुलं बघा, लहान मुलांसोबत खेळायला आवडतात. वयोवृद्ध जे लोकं असतात त्यांचा त्यांचा ग्रुप असतो हरिपाठाचा. यंगर जे असतात ते यंगरच्या पार्टीज वेगवेगळ्या असतात. म्हणजे सारखा समूह कुठेतरी लाइक अट्रॅक्ट लाइक होत असतं. मग आपण कुठेतरी आपल्याला पाहिजे तशी जी ऊर्जा आहे, ती फ्रिक्वेन्सी आहे, आपल्या कोशिका ज्या आहेत, आपण तशा कुठेतरी अट्रॅक्ट करत असतो. मग त्या आपल्या फीलिंग असतात, आपल्या भावना असतात, आपल्या विचारांच्या द्वारा आपल्याकडे येत असतात. आपण जसं विचार करतो, जसं फील करतो, ते आपण अट्रॅक्ट करत असतो. तर ही गोष्ट खूप महत्त्वाची समजून घेण्यासाठी, की आपण जे काही अट्रॅक्ट केलेलं आहे आत्तापर्यंत आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे, ते फक्त आपल्या विचारांमुळं, आपल्या फीलिंगमुळं, आपल्या कर्मामुळं आपल्यापर्यंत आलेलं आहे. नेक्स्ट. यदि आप सोचते हैं मैं अपनी नौकरी को पसंद नहीं करता, मेरे पास पर्याप्त धन नहीं है, मुझे आदर्श जीवन साथी नहीं मिल सकता, मैं अपने बिल नहीं चुका सकता, मैं सोचता हूँ कि मुझे कोई रोग हो रहा है, वह मेरी कद्र नहीं करती, मेरी अपने माता-पिता के साथ पटरी नहीं बैठती, मेरा बच्चा बहुत बड़ी समस्या है, मेरा जीवन अस्त-व्यस्त हो गया है या मेरा वैवाहिक जीवन संकट में है, तो आप अपनी ओर से ही अधिक अनुभवों को आकर्षित करेंगे, ऐसे ही अधिक अनुभवों को। आता जेव्हा माणूस पॉझिटिव्ह नसतो, तेव्हा डायरेक्टली माहिती आहे, की आपण निगेटिव्हच असतो. एक तर पॉझिटिव्ह राहील आणि निगेटिव्ह राहील. मग तेव्हा आपले आपले खयाली पुलाव काय करत असतात, ते आपल्यालाच खोकलं बनत असतात, की त्याचं काहीच नसतं. दुसऱ्यांच्या डोक्यात नसतं, आपल्या नसतं. आपणच आपल्याला बघून हां, मी अशीच दिसायला लागली, आजकाल डोळ्याखालीच काळं झालंय आणि हेअर फॉलच होतंय, हेच होतंय. म्हणजे आपण काय करतो, जाण्या-अनजाणमध्ये त्याचं आपल्याला माहीत पण नसतं, की आपण त्याचे काय खुराक देतोय रोज-रोज, थोडा-थोडा डोस देतोय. मला तर आता पैसे आले, बिल खूप आलंय, त्याचं काय करायचंय? हे काय? मला काही आजार तर नाही ना? काही-काही लोकं असे सहजच चेक करायला जातात काही-काही. मला काही झालं तर नाहीये ना? लॅबमध्ये जाऊन हे चेक करतात. मला काही आजार तर नाही होऊन जाणार ना? मला काही हे होणार तर नाही. म्हणजे सरळ सरळ असं भीतीमध्ये असतात, की
चला माझ्या याच्यासोबत नाही पटत आहे, असं नाही, माझा माझा मुलगाच माझी समस्या आहे. काही काही लेडीज बोलता बोलता बोलता, अरे अशी पोरं असल्यापेक्षा जण झालेली बरी. म्हणजे आपण बोलता बोलता आपण काय बोलतो तेही आपल्याला कळत नाही. बऱ्याच वेळेस आपण ते गोष्ट मॅनिफेस्ट पुढच्या लाईफसाठी करतो, आपल्याला पुढच्या याच्या गोष्टीसाठी करतो, की नाही मी लग्न करूनच चुकी केली भरपूर, हसबंड वाईफ भांडणं करताना असं म्हणतात. काहीही असो, आपण बोलता बोलता आपण ती गोष्ट रागाच्या भरात आहे, जेव्हा आपण आक्रमक असतो तेव्हा करतो, किंवा आपण मग ते अनुभव जे एक्सपिरियन्स आहे, तर आपण ते एक्सपिरियन्स काय करतोय, अट्रॅक्ट करतोय, आकर्षित करतोय. आपल्याला माहित नाही की ते आपण सीड्स लावतोय, बिया लावतोय, त्याचे फळं कुठल्या स्वरूपात पुढे येतील ते जहरीले, ते आपल्याला ते कळत नाही. येस, नेक्स्ट. लेकिन यदि आप उन चीजों के बारे में सोचते हैं जिनके लिए आप कृतज्ञ हैं, जैसे मैं अपनी नौकरी से प्रेम करता हूँ, मेरा परिवार बहुत मददगार है, मेरी छुट्टियां बेहतरीन रही, मैं आज गजब का अनुभव कर रहा हूँ, मुझे अब तक का सबसे बड़ा टैक्स रिफंड मिला है, या बेटे के साथ कैंपेन करने में मेरा वीकेंड बेहतरीन गुजरा, और आप सचमुच कृतज्ञता महसूस करते हैं, तो आकर्षण का नियम कहता है कि आपको जीवन में ऐसी ही अधिक चीजें मिलेंगी। यह कुछ उसी तरह काम करता है जिस तरह धातु चुंबक की ओर खींचती है। आपकी कृतज्ञता चुंबकीय है और आपके पास जितनी अधिक कृतज्ञता होती है, आप चुंबक की तरह उतनी ही अधिक समृद्धि को आकर्षित करते हैं। यह सृष्टि का नियम है। मग आता आपल्याला सोपं सांगितलंय तिने, त्याच्या विपरीत जायचंय. पहिले जे उदाहरण दिलं त्याच्या विपरीत जायचं. मग तुम्हाला मजा लेके करायचंय का सजा लेके करायचंय? हा, तुमचे जे आहे भोग तर ते भोगायचेच आहे, किंवा जे काही आहे कर्म प्रारब्ध ते करायचे. मजे करून करायचे की सजा करून करायचे? मग मजे करून करायचे तर मग तुम्हाला जे चांगल्या चांगल्या गोष्टी त्यात शोधावं लागणार आहे, की अरे मला तर माझं काम खूप आवडतं. स्वयंपाक करायचे तुम्हाला फॉर एक्झाम्पल, की हा स्वयंपाक करताना जर तुम्ही केलं की वाव माझ्याकडे हे आहे, भाजीला आहे, ही गोष्ट आहे, मी मस्त हे करू शकते, किती छान मला करायची कला आहे, हे माझ्या आईने शिकवलं, थँक्यू. मग त्याच्यामधून अरे आज सुट्टी मिळाली, आजचा रविवार मी माझ्या मुलांसोबत घालवू शकते. जे तुम्हाला असं वाटतंय की एखादं तुम्हाला काही रिफंड मिळालं, कोणी काही गिफ्ट दिलं, त्याच्याबद्दल तुम्ही थँक्यू. मग जेव्हा आपण ते फिलिंग करतो की चांगल्या चांगल्या गोष्टी शोधायला लागतो, काय काय माझ्या आयुष्यात चांगलंय, काय काय मला आता आपण म्हणतो की लॅपटॉप आहे बघा, झूम वरून आपण जॉईन झालं वेगवेगळ्या सिटी, ते ऐकतोय, एकामेकांनी शिकतोय. आता काय आत्ताच्या सिच्युएशनला काही कोणाची सिच्युएशन, पण माझी सिच्युएशन किती छान आहे की मी माझी ग्रोथ करते, मी शिकते, मला काहीतरी नवीन मार्ग सापडलाय, माझ्या आयुष्यात तिथून खूप छानच होणार आहे, परमेश्वरांनी सगळं काही चांगलंच करणार आहे, मला माहिती आहे. मग सृष्टीचा नियम जो आहे ना, तोच आहे की आपण जे फील करतोय आता सध्याला, आता करंट जी सिच्युएशन आहे आपली, तीच आपल्याला चांगलं होणार आहे. मग थोडा 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 अभ्यास करत करत आपला सकाळ चांगली झाली की दिवस चांगला होतो, दिवस चांगला झाले की रात्र चांगली होती, रात्र चांगली झाली की महिना, महिना झाला की असं बदलत बदलत आपलं आयुष्य जातं. नाही, आपने आपने इस तरह की कहावतें सुनी होंगी, जो भी जाता है लौट कर आता है। आप जो बोते हैं वही काटते हैं, और आप जो देते हैं वही पाते हैं। देखिए, ये सारी कहावतें उसी नियम का वर्णन कर रही है। ये सृष्टि के उस सिद्धांत का वर्णन भी कर रही है जिसे महान वैज्ञानिक सर आइजैक न्यूटन ने खोजा था। न्यू म्हणजे आपण अशा भरपूर गोष्टी ऐकल्या ना, जे आपण देतो ते परत वापस येतात. असं आपण भरपूर मूव्हीज मध्ये बघतो किंवा याच्यामध्ये बघतो. काही इको पॉइंट आहे, आपण आपलं बोललं की आपला आवाज परत वापस तसा येतो. मग आपण काय म्हणतो की जे पेरलंय ना तेच उगवणार आहे. की बापान पूर्वीला लोक म्हणायचे की हा याच्या वडिलांनी जसं केलं मुलांना, बाप करेल मुलं फेडेल. आता तसं नाही, की जे आपण करतोय ना तेच आपल्याला परत फेड मिळते. हा सृष्टीचा नियम आहे. आपण कितीतरी कहावत त्याच्यावर आहे, तर ते काहीतरी त्याचं तथ्य असणार आहे ना. आपण म्हणतो जे केलंय, हा एखाद्याचं बघितलं आपण काहीतरी वाईट झालं, आपण त्यालाच बोलता बोलतो हा यांचं असंच आहे, 2 नंबरचा पैसा आहे, असं होणारच होतं. माहितच होतं मला ही गोष्ट अशीच होती. आणि जे केलं त्यांचं त्याच करतो ते. आपण जे केलं किंवा आपल्याला पण फील व्हायला लागतं काही काही की नाही माझं इथं चुकलं होतं, त्याच्यामुळे मला ही शिक्षा मिळाली किंवा मला हे आहे. आपण पण कधी कधी त्या छोट्या छोट्या गोष्टी जर आपल्याकडे असेल, ते होतं कसं माहिती का, आपण एखाद्याकडे काहीतरी देतो, एखाद्या प्लेटमध्ये काही स्वीट दिलं दिवाळीचं, फराळ दिलं, तर ते पण आपल्याला आणून देतात ना. ते पण रिप्लेसमध्ये देतात आपल्याला. आपण जसं दिलं, ज्या प्रकारचं दिलं, ते पण म्हणतात चला यांचे डिश द्यायची वापस. म्हणजे आपण जे देतो ते परत येतच. भले ते कसंही यावं, कुठूनही यावं, पण ते आपल्याकडे येतं. येस. न्यूटन की वैज्ञानिक खोजों में सृष्टि में गति के मूलभूत नियम शामिल थे, जिनमें से एक यह है, हर क्रिया की हमेशा विपरीत और समान प्रतिक्रिया होती है।
जब आप कृतज्ञता के विचार को न्यूटन के नियम पर लागू करते हैं, तो यह इस प्रकार होता है। धन्यवाद देने की हर क्रिया हमेशा पाने की विपरीत प्रतिक्रिया उत्पन्न करती है। यानी कि आप पाते हैं और आप जो पाते हैं, वह हमेशा आपके द्वारा दी गई कृतज्ञता की मात्रा के समान होगा। इसका अर्थ है कि कृतज्ञता की क्रिया पाने की प्रतिक्रिया को शुरू कर देती है, और आप जितनी ईमानदारी और गहराई से कृतज्ञता महसूस करते हैं, दूसरे शब्दों में जितनी अधिक कृतज्ञता देते हैं, आप उतना ही अधिक पाएंगे। येस, किती साधा आणि सोपा नियम आहे हा. जर आपण समजून घेतला तर आपलं आयुष्य बदलायला म्हणजे इतकं छानपैकी हा मदत करू शकतो की आपलं जर लाईफ आपल्याला चेंज करायचं आहे तर खूप सुंदर असा नियम आहे की आपण जे देतो ते परत आपल्याला मिळतं. जे आपल्याला मॅजिक आहे आपल्या अवतीभोवती आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि आपण किती जर विचार केला सगळ्या गोष्टी आपल्याकडे आहे, आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या या ब्रह्मांडामध्ये आहे. मग आपल्याला काय करायचं याच्यात सगळं आपल्याला समजलं. कृतज्ञता शक्ती हे सगळ्या कशावर चालतं? आपल्या भावनावर चालतं, आपल्या विश्वासावर चालतं आहे ना, बिलीव्ह सिस्टमवर चालतं. तर ह्या आपल्याला हळू-हळू याचा उलगडा होणार आहे. हळू आपण समजत जाणार आहे, की हे जे सगळं काही हे ब्रह्मांडामध्ये लपलेलं आहे, ऑलरेडी आपल्याला सगळं शिकवण्यासाठी आलेलं आहे. मग आपल्याला छोटंसं सुरुवातीला जेव्हा मॅजिक करतो ना आपण हे, तर आपल्याला एक प्रकारचं लालचमध्ये करतो आपण. सुरुवातीला आपल्याला माहिती होतं तेव्हा लालच यायला लागतो. दादा आपण सध्या नाही मला हे मिळालं पाहिजे, मला चांगलं. पण याला हळू प्रॅक्टिस करून आहे ना, तुमचं लालच जे आहे ना, ते प्रेमामध्ये बनायला लागतं. मॅजिक केव्हा होतं माहिती आहे का पूर्ण? जेव्हा तुमचं आपल्याला काय आपण काय करतो आता, मला मॅजिक प्रॅक्टिस करायचंय, मला पैसा पाहिजे, मला चांगलं रिलेशनशिप पाहिजे, मला मुलांनी दिलं पाहिजे, मान सन्मान दिला पाहिजे, माझं सगळीकडे स्टेटस असलं पाहिजे, माझी वाहवाही केली पाहिजे. हे सगळ्यांना वाटतं ना. मी ट्रॅव्हलिंग केलं पाहिजे, मी चांगले कपडे घातले पाहिजे, मला चांगले फोटो काढता आले, माझी सेल्फी छान निघली पाहिजे. हे सगळं आपल्याला मॅजिक कडून पाहिजे. बरोबर आहे? सगळ्यांना पाहिजे. पण हे जेव्हा आपण विचार करायला लागतो, की हे प्रेम करतो आपण, ज्या थिंग्सवर प्रेम करायला लागतो, लोकांवर प्रेम करायला लागतो. प्रेम म्हणजे तर तशा प्रकारचं प्रेम नाही. प्रेम म्हणजे एक तुमचा भाव. आणि ते जे आपल्या गट फिलिंग मधून आतून यायला लागतं तेव्हा खरं मॅजिक काम करतं. खरंच हे काय आहे ना, लॅपटॉप आहे ना, वॉव! किती मला हेल्प करतंय. किती छान माझे मोबाईल आहे. त्याच्याने किती सगळे माझे कामं होत आहे. मी ऑनलाईन पेमेंट करू शकते. मी माझ्या आईला, वडिलांना इतक्या दुरून बोलू शकते. ह्या सगळ्या गोष्टीला आपल्याला जेव्हा खरंच आपण रिअल अंतर्मनापर्यंत जातील ती गोष्ट, तेव्हा ती मॅजिक व्हायला लागते. मग सुरुवातीला आपला जो इंटेन्शन असतं ते थोडं वेगळं असतं. मध्ये दुसऱ्यांदा मॅजिक बुक करतो तेव्हा थोडं इंटेन्शन चेंज होतं. तिसऱ्यांदा करतो थोडंसं इंटेन्शन चेंज होतं. मग दुसऱ्यांना काही देण्याची भावना होती. दुसऱ्यांना काही खरंच मनापासून आज एक लेडीजचा मी एक अनुभव ऐकला, तो तुम्हालाही सांगते. तिने असं बघितलं होतं YouTubeवर, की एक तिला खारुताई येत होती तिच्या दाराच्या तिथं. मग तिने YouTubeवर असं बघितलं नाही का आपण म्हणतो कुत्र्याला खाऊ घातल्याने तुम्हाला शनीचा दोष जातो. आपल्याला कोणी जास्त सांगितलं तर आपण ते करतो. बरोबर आहे ना? मग तिला तिला असंच YouTubeवर आलं खारुताईला काही दिल्याने ना चांगलं होतं, भाग्य परिवर्तन होतं. मग काय झालं? हे लालच झाला ना. मी पण असं ऐकलं तर मी पण ते करायला लागले. हे लालच, हे हे करा तुम्ही आणि हे तुमचं चांगलं होईल. मग तिने ते सुरुवातीला लालचपोटी करायला लागलं. मग एक एक खारुताई आली, नंतर तिचं बघून खाण्यासाठी दुसरी आली, तिसरी आली. हळू त्या खारुताई वाढत चालल्या तिथं नाही का. असा एक कारवा बनला. मग तिला ते त्याच्यात भाव दिसायला लागले आणि प्रेम म्हणायला लागले, की "अरे, माझ्याकडे आहे म्हणून मी देऊ लागले." मग तिथं वेगवेगळे पक्षी यायला लागले, चिमण्या यायला लागले, ते यायला लागले. मग भरभर आज तिला ते डोक्यात तिच्या नाहीये, की तिला लालच पाहिजे किंवा तिला द्यायचं आहे. आज तिला ते भाव येते. आता लक्षात आलं, अरे यांचा खाऊ संपला तर नाहीये ना. नवरा पण म्हणतोय, "दर पिशवी भरून आणतो आणि दे तुझ्या त्यांना." तर मग त्याच्यामधली ती काय फील असणार ते देण्यामागचं किंवा ते आपण देतोय आपल्याकडे आहे किंवा ते पक्षी खाताना बघून, ते प्राण्यांना खाताना बघून जे सुख मिळतंय, त्यांचा एक परिवार आहे. ते रात्री झोपताना हिच्यासाठी किती थँक म्हणत असेल. हिला किती छान मिळत असेल. ही जी देतीये, तर तिलाच ते परमेश्वर मानत असेल ना. त्यांनी तर परमेश्वरांना बघितलं नाहीये. त्या पक्ष्यांनी किंवा त्या प्राण्यांनी बघितलेलं नाही. त्यांच्यासाठी कोण आहे? जो खाऊ घालणारा आहे तोच आहे परमपिता. आपण काय करतोय? आपलं जे पालन-पोषण झालंय तोच आपल्यासाठी परमपिता आहे, राइट?